आता कालच आपल्या व्हिडिओला कमेंट आली ती की मेंढीचं कोकरू कोणत्या जातीचं घेतलं पाहिजे. आता आपल्या भागात तीनच जातीची चालते त्या. तर 3 जाती कोणत्या त्या? तर एक माडग्याळ आहे, दुसरं विजापुरी आहे आणि तिसरी गावरान देशी. आता तिन्ही जातीचं मी वैशिष्ट्य सांगणार आहे, म्हणजे त्यातनं तुम्हाला कोणतं खरेदी करायचं हे तुमचं मत आहे. तर माडग्याळ, तर माडग्याचं वैशिष्ट्य म्हणजे आता बाजारात माडग्या येतच नाही, आणि आलं तर ओरिजिनल माडग्याचा असा विषय आहे की त्याच्या किमती लाख रुपयाच्या घरात चालते त्या. आणि जे आता तुम्ही म्हणसाल बाजारामध्ये ती माडग्या येते ती, तर ती क्रॉसमध्ये माडग्या असते, जी गळ्यात रेबण्या बांधलेल्या असते त्या, पोटाला रेबण्या बांधलेल्या असते त्या, परत नाकुटी अशा तासलेल्या असते त्या, केस काढून अशा नाकुटी जास्त दिसाव्या अशा रंगवलेल्या असते त्या. तर ही झाली क्रॉसमधलं माडग्या. आणि ती जर तुम्ही ती क्रॉसमधलं माडग्या जरी घेऊन आला घरी तरी ती टिकत नाही. काय करतं ती, आजारी पडतं, ती मरण पावतं. कारण काय, त्याला थंडी सहन होत नाही, परत ऊन सहन होत नाही, पाऊस सहन होत नाही. मग असं ते क्रॉसमध्ये माडग्याचं सांगतो आहे. ओरिजिनलचं तर लांबच विषय राहिला, पण क्रॉस आपण काय करतो, माडग्या आहे म्हणून क्रॉसमधलं माडग्या घरी घेऊन येतो आणि तीच मरण पावतं आपल्यापाशी क्रॉसमधलंच माडग्या टिकत नाही. तर ओरिजिनलचं तर लांबच राहिलं. मग आपल्यात टिकणाऱ्या 2 जाती, एक विजापुरी आणि एक गावरान देशी. आता ह्या 2 जातीची वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत. आता या 2 जातीची काय वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत तर तुम्हाला जर मेंढ्या करायच्या असेल, पुऱ्या मापाच्या मोठ्या मेंढ्या जर पाहिजे असेल तर विजापुरी. का तर ही विजापुरी जात मोठी होती पुऱ्या मापाची. त्याला जर खादगी असेल तर पुऱ्या मापाची मोठी होती आणि वजनदार पण भरपूर असते. मग आता ह्या विजापुरी मेंढ्या केलेल्याचा फायदा काय, तर तुम्ही नर चांगला आणून चांगल्या जातीचा जसं माडग्याचा नर आणून जर त्या मेंढ्याला जर क्रॉस केला तर त्या माडग्याच्या नरासारखी पिल्लं होणार, आणि मग तुम्ही पण त्या माडग्याच्या क्रॉस पिल्लं बाजारात विकून चांगलं उत्पन्न त्यापासून पण मिळवू शकता. आता जर तसं न करता, माडग्यानं क्रॉस करता विजापुरीच क्रॉस करून जर विजापुरीच पिल्लं काढली तर तुम्हाला विजापुरीचा फायदा म्हणजे भयंकर म्हणजे वजन. कारण का, वजन इकतं की वजनाला ह्यो दगडच, विजापुरी दगडच. तर व्यापाऱ्यांची नजर पहिल्यांदा विजापुरीवर पडते बाजारात. कारण का, व्यापाऱ्यांना काय लागतं, तुमचे व्यापारी जात बघत नाही. व्यापाऱ्यांचं मत एकच असते की वजनदार कोण आहे चांगला, कंबरावर हात टाकला का त्यांना समजते की वजनदार आहे म्हणून ही. किंवा असं वरनं सहजासहजी जर नजरेनं बघितलं तरी वजनदार लगेच जित्राप कळतं, किंवा मांडीला हात लावला तर लगेच कळतं की मासखांडावरनं ह्यो जित्राप घट आहे, बरोबर. तर हे असं त्याचं विजापुरीचं वैशिष्ट्य. आता गावरानचं वैशिष्ट्य काय, तर गावरान म्हणजे काय, बारीक बुटकिली जात राहते. जसं की त्यात तांबडा कलर राहू शकतो, काळा पांढरा राहू शकतो. पांढरा कुठं पोटाला राहणार, काळी टोटल राहणार, किंवा कपाळाला पांढरं येणार, बाकीचं काळा कलर येणार, असं त्यात कलर येतं. तर किंवा पूर्ण काळ्यामध्ये पण पूर्ण काळा पण येऊ शकतो. तर असं गावरान देशीचं आहे. आता गावरान देशीचं तुम्ही म्हणता निकं, तुम्ही काळं जर निकं घेतलं, तर काळ्यासाठी मी स्पेशल दुसरा व्हिडिओ बनवीन. काळ्याचं उत्पन्न वेगळं आहे. आणि तुम्ही जर निकं समजा, जर निकं कुठं कपाळाला पांढरा आहे असं काळ्या कलरचा असं जर घेतलं तर ती पण 0 मेंटेनन्स आहे, लो मेंटेनन्स. म्हणजे काय, त्याला गोळी लागत नाही, औषध लागत नाही, काय नाही, आजारीच पडत नाही. 2-2, 3-3, 4-4 वर्षे त्याला गोळीसहित लागत नाही. आता माझ्यात आहे तशातलं तुम्हाला दावाचा प्रयत्न करतो. बघा, ही मेंढी जी आहे, बघा आहे का, कपाळाला पांढऱ्यानं बाकीची काळी. 2-2, 3-3 वर्ष आजारी पडत नाही, तापाची म्हणून गोळीसहित लागत नाही माझी ही. आता ही कसं आहे, ही मेंढी जी आहे ही गावरान देशीमध्येच मोडती, पण जराशी कसं क्रॉसमध्ये केल्यामुळे त्याला जराशी नाकुटी आली. गावरान देशीला नाकुटी येत नाही, असं प्लेनमध्ये येतात. तर तुम्ही क्रॉस केल्यावर त्याची नाकुटी त्या नरानुसार जराशी थोडीफार येऊ शकते. तर असं त्याचं वैशिष्ट्य आहे. मग आता तुम्हाला 2 जाती मी सांगितले, ते तुम्हाला कोणतं कोकरू बाजारातून घ्यायचं, आता ही मला वाटतं ह्यातून तुम्हाला समजलं असेल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा
कमेंट करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमची काय नवीन अडचण असेल तर मला कमेंट करून जरूर कळवा. माझ्याच्यानं मला माहीत असेल माहिती तर मी तुम्हाला नक्की कळवेन. धन्यवाद.